गणपती स्थापना कशी करायची आणि गणराज गणपतीला सिंहासनावरती आसनावरती विराजमान करत असताना कोणकोणत्या गोष्टीची दक्षता घ्यायची, चला जाणून घेऊया. अहिल्यानगर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखर्डीवरनं मी तुम्हाला गणपती स्थापना कशी करायची हे तुम्हाला सांगतो. बघा मित्रांनो, गणेश ज्या दिवशी गणपती स्थापना असते त्या दिवशी आपल्याला पुरोहित ब्राह्मण भेटत नाही. मग आपण घरगुती पद्धतीने कसं गणपतीची स्थापना करायची? 3 वेळा आचमन करायचं आहे. केशवाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. त्यानंतर एक स्तोत्र म्हणायचं आहे भूमिमातेसाठी. समुद्रे वसने देवी पर्वते स्तन मंडलम विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे. असं करून त्या आसनाला नमस्कार करायचंय. त्या आसनावरती तांदळाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. राशीवरती भगवान गणपतीला बसवायचं आहे. त्यानंतर हृदयावरती डावा हात आणि उजवा हात मूर्तीच्या हृदयावर ठेवायचा आहे आणि भगवंताला म्हणायचंय, माझा जसं प्राण आहे तसं माझ्या प्राणासारखं मी 10 दिवस भगवंत तुमची सेवा करेल, तुम्हाला नैवेद्य, तुमची निगा राखेल. अशा पद्धतीने 11 वेळा ओमचं उच्चार नाभीपासून करायचंय. त्यानंतर भगवान गणपतीची मूर्तीवरती थोडं पाणी शिंपडायचंय, गंधाक्षत करायचंय, जानवं घालायचंय. त्यानंतर नैवेद्य महाआरती करून गणपतीला भोजनाचं ताट जे आहे ते आपल्याला वाढायचं आहे. अशा पद्धतीने गणपतीची सेवा केल्याने गणपतीची जी स्थापना आहे ती पूर्णत्वाला प्राप्त होते. ओंकार.